गाथा गाह सप्तसदी सातवाहन राजा हाल यांनी जवळपास 2000 वर्षापूर्वी प्राकृत मराठी भाषेत संपादित केलेला हा ग्रंथ लोकगीताचा काव्यसंग्रह आहे. गाह सप्तसदीमध्ये तत्कालीन मानवी भावभावनांचे सूक्ष्म वर्णन केलेले आहे. गाथा सप्तसदीची संगीतमय प्रस्तुती श्री लक्ष्मीकांत धोंड व त्यांच्या समूहाने स्वतः हाल महाराजांनी लिहिलेली गाह आहे. नुसत्या प्रकाशमान नव्हे तर आपल्याला ऊर्जा देणारं औषधी सारख्या वनस्पतीची निर्मिती करणाऱ्या देवतेला वंदन करणारी अशी गाह आहे. पच्चुसाग रंजीय देह पिआ लोह लोपनानंद अण्णत्त खवी असवरी नह भूषण दिणवयी नमोते. पच्चुसागर प्रत्युष्यासारखं रंजीय देह रक्तदेह पिया लोह प्रिया लोक लोकांना प्रिय लो अनानंद लोचनाला आनंद देणारा अण्णत्त खवी असा तरी कुठतरी अन्यत्र ठिकाणी रात्र घालवणारा नभभूषण नभभूषण दिनवयी दिनपती नमोदे नमस्कार. पंच 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 दिवसभराच्या कामाला सुरुवात होते. शेती हा त्याही काळामध्ये प्रमुख व्यवसाय होता. त्या शेताकडे पाहताना शेतकऱ्याचा पूर कसा भरून येतो तो किती छान शब्दामध्ये वर्णन करतो आपल्या शेताचं. पळकमयी लेण चिरिक्क पायींना दिंड जाणू वडणेन आनंदी जाई हलिओ उत्तेन व साली छेत्तेन. बहुगुण नावाची कविता आहे. चिखलानं माखलेलं पाण्यानं भरलेलं गुडघ्या एवढं वाढलेलं याचे दोन अर्थ आहेत. चिखलानं माखलेलं पाण्यानं भरलेलं गुडघ्या एवढं वाढलेलं साडीचं शेत. माझा पोरगाही गुडघ्यावरच रांगतो. त्याचंही अंग असं चिखलानं माखलेलं असतं. मला माझं एक शेत पोरग आहे तू हलिओ पुत्तेनं व साली छेत्तेनं. हे साडीचं शेत आहे का माझं मुलाचं वर्णन मी करतोय असं त्याला कळत नाही. त्याला इतकं सुंदर वर्णन. आता हे जे मी सांगितलं हे दुसऱ्या कवींनी त्या श्लेष अलंकाराचं उदाहरण म्हणून ही गाह आपल्या ग्रंथामध्ये घेतलेली आहे. मी जसं म्हणतो की शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये साडीचं शेत पण दिसतं. आपला मुलगाही दिसतो. वर्णन करता करता तो मुलाकडे कधी जातो, मुलाचं वर्णन करताना कधी शेताकडे जातो कळत नाही. इतकं छान वर्णन याच्यावर आहे. काळ्या मातीची कानी हा करे या धरतीची आम्ही लेकरे. आम्ही कष्टतो मातीत जीव दाटतो छातीत उगवते रानातून पीक रे या धरतीची आम्ही लेकरे. साळ डोलते पाण्यात माझ्या कष्टाच्या गाण्यात. साळ डोलते पाण्यात माझ्या कष्टाच्या गाण्यात जगा सांगते डुलून वाकरे या धरतीची आम्ही लेकरे. माझ्या पोटच येते बाळ माझ्या पोटत येते बाळ तशी वाटते ही साळी साऱ्या कष्टाचा परिपाकरे या धरतीची आम्ही लेकरे. काळ्या मातीची कानी हा करे या धरतीची आम्ही लेकरे. आता हा गुडघ्यावर रांगणारा पोरगा आता मोठा झालाय, तरुण झालाय.
तरणा बांड दिसतोय. साहजिकच त्याच्यावर सगळ्या गावाची म्हणजे गावातल्या तरुण पोरींची नजर असते आणि याची नजर भिरभिर भिरभिर करत असते. आता पोराचं वागणं वडिलांच्या लक्षात येत नाही असं नाहीये. आत्ताची पण गोष्ट आहे. पोरग पोरगी मोठं झाले की आईबापांचे डोळे असतात. वडील लक्ष द्यायचे, कुठं जातोय, काय करतोय. ते योग्य वेळी सल्लाही त्याला देणार आहेत की कसं वागायचं काय नाही. कारण ते सुद्धा याच आडनीड वयातून गेलेले असतात की जग राहटले. या मुलाचे डोळे कोणत्या तरुणीवर स्थिरावतात याकडे त्यांचे डोळे असतात. आणि खरंच भिरभिरणारी नजर स्थिर झाली की हो काय ती तरुणी, वा. असं एका ग्रामीण तरुणीचं वर्णन एका कवीनं केलेलं आहे. व्याघ्र स्वामी नावाचा हा कवी आहे. हा कवी आहे. तो म्हणतो, वंक छिप्पी छिरणम उंकुल विरणम वंक भिरणम उंकुह शिरणम पुत्तः पुण्यई जनो पियो होई. तिरक्या नजरेने पाहते. वंक छिरणम उंकुल विरणम खळीदार हसत राहते. वंक भिरणम भिरभिर भिरभिर नजर असते तिची. उंकुह शिरणम गालातल्या गालात साचत राहते. पोरा, अशा पोरीचं प्रेम मिळणं म्हणजे पुण्य लागतं रे बाबा. खरंच किती सुंदर वर्णन केलं या तरुणीचं. आणि नुसतं वर्णनच नाहीये तर तो शेतकरी आपल्या मुलाला उपदेश पण देतोय. एका तरुणीच्या सौंदर्याचं वर्णन आणि उपदेश या दोन्ही गोष्टी फक्त एका ओळीतच मांडणं, 2 ओळीत मांडणं, मला असं वाटतं की ह्यालाच प्रतिभा असं म्हणतात. कवी म्हणतो ती कशी, तर नुकतीच तारुण्यात आलेली ही तरुणी खळीदार हसते, तिरक्या नजरेचे तीर चालवते, गालातल्या गालात हसते. तिचे असे हे विभ्रम घायाळ करणारेच असतात. अशी तरुणी दिसणं म्हणजे भाग्य, तिची ओळख होणं म्हणजे परमभाग्य आणि तिचं प्रेम मिळणं म्हणजे धन्य धन्य. अशा भाग्याचा लाभ होण्यासाठी जन्मोजन्मीची पुण्याई लागते रे पोरा. उपदेश करतात म्हणजे ते मित्रत्वाच्या भावनेने मुलाकडे पाहतात. कोणीही न करता पॅरेंट काउन्सिलिंग स्वतःच करायचे आणि मुलांना समजून सांगायचं. तर ज्याचे वडील इतकं मित्रत्वाला सांगतात तो मुलगा पुण्यवान असणारच. याचाच अर्थ काय की त्याला त्या प्रेयसीचं प्रेम मिळालं. आता भेटीगाठी, बरोबर आहे ना. प्रेयसीने आपल्या प्रियकराला एक वस्तू भेट दिली. त्या वस्तूतून एक संदेश त्याला दिला की या ठिकाणी तू येऊन मला भेट. पण हा प्रियकर, हा युवक भाबडा, त्याला तो संकेत काही कळलाच नाही. ती भेट उघडपणे मिरवत गावभर फिरत राहिला. सगळ्या गावाला कळलं की ती त्याला कुठे भेटणार आहे, पण त्याला काही कळलंच नाही. आता 21व्या शतकातली प्रेयसी असती तर रागाने अशी ताड बोलली असती, ब्रेकअप झाला असतो. पण ही प्रेयसी जी आहे ती 2000 वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे ती फक्त लाजून सूर होते. तिचा विचारीचा चेहरा संध्याकाळच्या भेटीच्या विचारानं मोहरला होता. तो पार काळवंडून गेलेला आहे. अविरत नावाच्या कवीची ही गाथा आहे. सामाई सामलिज्जई अद्धच्छिप्प लोहिर्य मोहसोहा जंबूदलक अकण्णव असंभ भरिये हलिय पुत्तले.
जांभूळ डिकशी हाती घेऊनी निघे श्यामला, संकेताचे स्थान सुचवित देई प्रियाला. हलिक पुत्र तो गरीब भावडा हरखून जाई, भेट प्रियेची घेऊन तो मग मिरवित जाई. कानी त्याच्या डिक्षी बघुनी सारा गाव हासतो, संकेताचे चिन्ह हा भाव भावड्या मनीही नसतो. सख्या चिडविती गुप्तन राहे भेट तिची, श्याम श्यामली लाज लाजली प्रीत तिची. एकूण काय, भोळा साम पदरी पडला अशी अवस्था त्या युवतीची झालेली आहे. मॅरेज प्री मॅरेज काउन्सिलिंग असा एक प्रकारे, तशीच एक गाहा, या गाहा सत्य सगळं हो, या गाहा सत्य तुम्ही म्हणाल तो विषय. तर प्री मॅरेज काउन्सिलिंगची एक गाहा आहे. संत मसंत दुःख खुद्दंच जाहो घरस जाणंती, ता पुत्त महिलाओ सेसाओ जरा मन्नुसाणम. याचा अर्थ खूप छान आहे की बेटा आता संसार करायचा आहे, संसारामध्ये आधीचं सगळं विसरून जायचंय. घरातली सुखदुःख त्या मुलीने आपली सुखदुःख म्हटली पाहिजेत, कुटुंबातल्या सगळ्यांशी समरसून वागलं पाहिजे, तरच घर हे घर राहतं, अन्यथा घर राहत नाही. जी सुखदुःख आपली मानते, तिला अनुभव घेते आणि ती दूर सारण्याचा प्रयत्न करते, तिला महिला म्हणायचं किंवा गृहिणी म्हणायचं. इतर स्त्रिया पुरुषांना केवळ म्हातारपण लवकर आणतात. आता याच्याबद्दल मी काही बोलू शकतो का जास्त? कुठलाही समस्त पुरुष वर्ग कोणीही बोलू शकणार नाही, इतकं छान प्री मॅरेज काउन्सिलिंग करणारही आहे. आता शेतकऱ्याचं मुलाचं लग्न झालेलं आहे, ती अल्लडची तरुणी होती, आता ती गृहिणी झालेली आहे, गृहकृत्य दक्ष झालेली आहे. या संदर्भात तिचा पती एकदा पाहत होती काय करते ते, आणि त्याच्यावर एक सुंदर गाहा एका नवऱ्याने आपल्या बायकोसाठी लिहिलेली गाहा आहे. ती गाहा अशी आहे. रंधन कमण्णी उणिये माजुरस रक्त पाटल सुवंधम, मोह मारुवम पियंतो कुसाई सी न पज्जलई. खूप छान अर्थ आहे. रंधन कमणी, तू रंधन करण्यात म्हणजे पाककलेमध्ये निपुण आहेस, तरी पण माजू रस म्हणजे तो माजलेला अग्नी पेटत का नाही आहे? त्यावेळेला काही गॅस नव्हता, चूल फुंकायची होती, तो पेटत का नाही आहे? रक्तपाडल सुगंधम, रक्तपाडल नावाचं पुष्प होतं त्या काळात, त्याचा गंध. मोहमार्वम पियंतो, तो तुझ्या तोंडाला येतोय आणि तो पितोय काय म्हणून? धूर म्हणून, म्हणून तो पेटत नाहीये. भीमस्वामी नावाच्या कवीची ही गाहा आहे, गृहिणीच्या संदर्भातली ही गाहा. हा कवी म्हणतो, स्वयंपाक करण्यात तू प्रवीण आहेस, पण चूल का पेटत नाही? रागावू नकोस, पण तुझ्या पाटलसम लाल ओठातून निघणाऱ्या श्वासाला म्हणजे हुंकरीला गंध आहे. त्याचा आस्वाद घेण्यासाठी अग्नी धुराच्या रूपाने तुझ्या मुखाभोवती घोटाळत आहे. तो मुद्दामच प्रज्वलित होत नाही, कारण प्रज्वलित झाला तर तू त्याच्यापासून दूर जाशील ना, म्हणून तो धुराच्या रूपाने तिथे घोटाळतोय. यातला पाटल हा शब्द एका वनस्पतीचं आणि फुलाचं वर्णन करणार आहे. पाटल वृक्ष आज दुर्मिळ आहे असं म्हणतात की सह्याद्रीच्या कुशीत कुठेतरी आजही हा वृक्ष असेल. याचे दोन प्रकार असतात, शुभ्र पाटल आणि रक्त पाटल. या रक्त पाटल पुष्पाचा गंध इतका आकर्षित करतो की भ्रमर दुसऱ्या कुठल्याच पुष्पावर जाऊन बसत नाही. अशी अनेक वर्णनं वनस्पतींची, स्थानांची या गाहांमधून आपल्या समोर येतात. ऐकूया. कष्ट करायचे, पण दुपारचा थोडासा वेळ निवांत मिळतो. तिला मिळतोच असं नाही आहे, सगळ्या गावाला नक्कीच मिळतो. सगळं कसं शांत शांत असतं अशा वेळेला, जणू सृष्टी सुद्धा स्तब्ध झालेली आहे. असंच शब्दचित्र रेखाटणारी एक गाहा आहे.
तिला निसर्ग चित्र असंही म्हणता येईल. मोडीस नावाच्या कवीची गाह आहे. उ निच्चल निपंदा भिसिणी पत्तमी रेहई बला आ निम्मलगर अभा अण परिठिया शंख सुत्ती. बघा, व म्हणजे बघा, निश्चल निश्चल निपंद निस्पंद, भिसिणी पत्तमी एका पात्रामध्ये, रेही असलेली बला बगळी, निम्मल निर्मल पाचूच्या पूजा पात्रात, मग अभारण्य परिठिया परिस्थिती म्हणजे ती तिथे असलेली, शंखसुत्ती शंखशुत्ती नावाचं पात्र त्याच्यामध्ये ती दिसते, अशी ही शिंपलीमध्ये दिसणारी ही बगडी आहे. कमळाच्या पानामध्ये एक निश्चल निस्पंद अशी एकाकी बगडी बसली. जणू निर्मळ अशा पाचूच्या पूजा पात्रात मोत्यांची शिंपली ठेवावी तशी ती शोभते. कदाचित माध्यान्हानंतरची वेळ असावी. निसर्गाचं शब्दचित्र, कल्पना ही अतिशय उत्तम. यातले दोन शब्द मला खूप छान वाटतात. निस्पंद हा शब्द कसा सुचला असेल कवीला मला माहिती नाही, पण या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. हा शब्द वाचल्यानंतर मला एकदम आठवण झाली ती पतंजली मुनींच्या योगाची. धारणा ध्यान समाधी अशा शेवटच्या 3 पायऱ्या आहेत अष्टांग योगातल्या. आणि या धारणा ध्यान समाधीमध्ये माणसाची अवस्था नुसती निश्चल नसते तर निस्पंद असते. श्वासांचाही आवाज होत नाही, श्वासही रोखलेला असतो, शांत असतो, अशी निस्पंद नावाची अवस्था आहे. शरीराची नव्हे तर श्वसनाच्या हालचालीवर सुद्धा नियंत्रण ठेवणं हे फक्त योग्याला आणि योग्याला जमू शकतं. नागेश भटांच्या उद्योग टीका, भीमसेन दीक्षितांच्या सुधा सागर टीका आणि विश्वेश्वर पंडितांच्या अलंकार कौस्तुभमध्ये या निस्पंद अवस्थेचा विस्ताराने उल्लेख केलेला आहे. कसा सुचला असेल या कवींना शब्द बघा. दुसरा शब्द आहे शंखसुत्तिंब, शंखाकार मोत्याची शिंपली. याही शब्दाबद्दल अनेक अभ्यासपूर्ण, म्हणजे मी तर सांगतो निस्पंद या शब्दाबद्दल एखादा अभ्यासू माणूस 1 तास नक्की प्रवचन देऊ शकेल. एवढा मोठा शब्द अर्थ त्या शब्दामध्ये आहे. दुर्दैवानं शब्दचित्र रेखाटणाऱ्या या कवितेबद्दल एक अपवाद असा आहे. संस्कृतकरण प्राकृतच्या या भाषेतलं एवढं भाषा सौंदर्य आणि काव्य सौंदर्य बघितल्यानंतर संस्कृतच्या लोकांनी त्याची छाया तयार केली आणि ते करत असताना त्याच्यावर एक मेख मारून ठेवली, ती म्हणजे शृंगारिकाची, अश्लीलतेची. या गाहेच्या बाबतीत तेच घडले. ध्वन्यार्थ हा एक शब्द संस्कृत काव्यामधून आपल्यापर्यंत आलेले की कवितेचे जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ घेऊ नका, त्याच्या मागचा शब्द घ्या, ध्वन्यार्थ काय आहे. पण तो ध्वन्यार्थ शोधताना आपण कसा शोधायचा. गंगाधरच्या टीकेमध्ये याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे गंगाधरने की इतकं शांत वातावरण असताना बगडी सुद्धा शांत आहे, याचा अर्थ तू आलाच नाहीस तिथे मला भेटायला. हा अर्थ कोणी काढलेला आहे, का काढलेला आहे. मला आश्चर्य वाटलं, म्हणून मी शोध घेतला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की राजाराम शास्त्री भागवतांनी आपल्या निबंध मालेमध्ये याचं खूप छान वर्णन केलं. संस्कृतच्या लोकांना शृंगाराची कावीळ झाल्यासारखे हे लोक प्रत्येक गोष्टीकडे शृंगाराच्या माध्यमातूनच बघतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे अप्रतिम असलेलं वाङ्मय हे अनेक वर्ष अभिजात सांभाळणाऱ्या लोकांपासून दूर राहिलं किंवा दूर ठेवलं गेलं. संस्कृतच्या अभ्यासकांना मी क्षमा मागतो, त्यांच्याबद्दल वाद नाही, हा त्या काळातला वाद आहे, आत्ताचा वाद नाही हा. पण त्यामुळे हे वाङ्मय कदाचित दूर राहिलेलं असावं असं म्हणता येईल. खरं म्हणजे हे स्वभावोक्तीचं उदाहरण आहे. श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं अलंकारिक अशा काव्यातून शृंगारिक अर्थ का निघू लागले याचा अर्थ माहित नाही. असो, आपण फक्त तुम्हाला उदाहरण म्हणून हे सांगितलेलं आहे. आपण आता पुढच्या गाहेकडे जाऊया. नाही, ही गाह ऐकूया आपण. निश्चल निस्पंद
सकाळची निवांत वेळ असो किंवा रात्रीची, या गावाला चोरांचा अजिबात भय नाही. का हे सांगणारी एक गाह आहे. कवीचं नाव कट्टील किंवा पोट्टीस असं आहे. हेला करक अट्टी अजल रिक्कम साअरम वसा पहा संतो जयी अणिक अवडकी प्रिय गगनो गणा हिमई. याचा मतितार्थ असा आहे, सोंडेच्या अग्रानं समुद्राचं पाणी सहज शोषून घेऊन समुद्र कोरडा करणाऱ्या आणि त्यामुळं अनिर्बंध झालेल्या वडवाग्नीला आकाश व्यापू देणाऱ्या गणाधिपतीचा गणपतीचा विजय असो. गणपतीचं वर्णन करणारी ही गाह आहे. समुद्रातल्या अग्नीला बाहेर काढण्याचं शौर्याचं काम आणि त्यामुळे गणपतीला वंदन आहे. आता मला एक सांगा, समुद्रात अग्नी असतो हे गाहकारांना कसं कळालं? आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण नेहमी घेतो. अनुरणिया थोकडा तुका आकाशा वेडा. तुकाराम महाराजांचा अभ्यास होता. म्हणजे समुद्रातील, द्यूलोकातील आणि जलधारातील असे अग्नीचे 3 जन्म सांगितलेले आहेत. ते सुविख्यात आहेत. ऋतूंचं नियमन करणारा हा अग्निदेव प्रथम पूर्व दिशेला, तदनंतर अन्य दिशांना क्रमाक्रमाने उजळत जातो अशी ही ऋचा सांगते. हा अर्थ गाहकारांना होता. म्हणजे ते सुद्धा समृद्ध होते, वाचक होते, अभ्यासक होते. या गाहेचा आणखीन एक गर्भित अर्थ असाही आहे की या गावाचा अधिपती गणहिमई. याचा अर्थ फक्त गणपती असाच होतो असं नाही, तर तो समूहाचा, गणाचा, ग्रामाचाही अधिपती आहे असा होतो. तर असा हा गावाचा अधिपती इतका शूर असल्यामुळे गाव तर त्याला वंदन करतच, पण चोर ते सुद्धा लांबूनच वंदन करतात आणि निघून जातात. आता संध्याकाळ होत आलेली, रानात गेलेली मंडळी घरी येण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे घरातल्या स्त्रियांची सुद्धा गडबड सुरू झाली. गायींना वासराची ओढ लागली. ते धावत येत आहेत. त्यांच्या पावलांमुळे उडालेले रजक कण राधेच्या डोळ्यात जातात. ती कासावीस होते. कृष्ण पटकन तिच्या जवळ जातो. तो कण काढतो आणि इतर गोपी मात्र हे पाहत असतात. मोह मारू येण ते कण्ण कोर अम राही आये अवनेंतो एताणम वल्लविणम अण्णाणम वी गोर अम हरसी. गवळण चिन्ह, त्यातलं शब्द माधुर्य बघा. गोर अम या शब्दाचे 4 अर्थ आहेत. पहिल्या ओळीमध्ये जो गोर अम हा शब्द आलेला आहे त्याचं गोर अम गोरी असणारी, आणि दुसरं गो रअम गो रज गायीच्या पावलांची धूळ. दुसऱ्या ओळीतला गोर अम हरसी असा जो शब्द आहे त्याचे 2 अर्थ आहेत. कृष्णा, अरे धूळ तर आमच्याही डोळ्यात गेली होती, पण तू मात्र फक्त राधेकडे गेलास. हा एक आहे. पण त्यामुळं आम्हाला जे वाटायचं की आमचा गौरवर्ण आहे तो तू हरवून टाकलास. हा एक अर्थ. दुसरा अर्थ असा की आमच्या भक्तीवर आमचा ठाम विश्वास आहे की नाही, आम्ही तुझी भक्ती नेटाने करतो, आतून करतो, पण तू राधेकडे गेलास आणि आम्हाला आमच्या भक्तीबद्दल वाटणारा जो गर्व होता त्याचं तू हरण केलंस. असे हे गोरअम या शब्दाचे 4 अर्थ या गाथांमध्ये दिसतात. आता तो गर्व हरण झालेला आहे. आता निश्चंग मनानं आम्ही तुझं नामस्मरण करतो आणि तुझ्या नामस्मरणातच आम्ही दंग राहतो. ऐकूया पोट्टीस या कवीने लिहिलेली ही गाथा.
चांगल्या शेतकऱ्याच्या मुलाचा संसार असा हा बहरत चाललेला होता. आणि आता तर तिसऱ्याची जबाबदारी आली. घरात लहान मूल म्हणजे सगळं घरच लहान होतं. त्याच्या लीला कौतुकानं पाहिल्या जातात. त्याचं पालथं पडणं, रडणं, रांगणं, उभं राहणं यात सगळ्या घराचा जीव गुंतून जातो. मणिनाग नावाच्या कवीची गाहा आहे. पती बाहेर बसलेला आहे. पत्नी आपल्या हातात एक बोर घेऊन येते आणि म्हणते, गेहनः पलोअह पहसी अवण्णा पैस काप्येही जा स्वपड मुभिण दंत ज्वलं कियम बोर. ती बोर दाखवते आणि बोर दाखवून त्याला काय म्हणते ती बघा. बघा हे बोर, याच्यावर दात उमटलेले आहेत, ते आपल्या मुलाचे. त्याला हे कौतुक वाटतं. पण गाहाकार फक्त कौतुक सांगण्यापुरतीच गाहा लिहित नाहीत. त्याचा गर्भित अर्थ सुद्धा काय बघा. परंपरा असं सांगते की स्त्रीच्या गरोदरपणापासून मूल जोपर्यंत अंगावर पीत असतं तोपर्यंत पतीनं बाहेरच झोपायचं असतं. आता ही पत्नी बोर दाखवते आणि मुलाला दात आलेत. आता तो अंगावरचं पिणं कमी करेल, तुम्ही आज झोपायला यायला हरकत नाही असं सांगते. आता रात्रीची वेळ आहे आणि हाल महाराजांनी जी गाहा लिहिली आहे तिला खरोखरच तोड नाही. स्त्रीच्या भावनांचं इतकं सुंदर विवेचन इतरत्र कुठेही असेल असं मला तरी वाटत नाही. हाल सातवाहन हा स्वतः कवी तर होताच, पण कवींबद्दल त्याला आस्था होती. त्यांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा विचार न करता काव्य म्हणून त्यानं फक्त कवितांचाच विचार केला आणि कवींचा सन्मान केला. म्हणून सर्व दरबारी आणि कवींनी मिळून हाल महाराजांना कविवत्सल ही उपाधी दिलेली होती. हाल महाराजांचा प्राकृत भाषेचा अभ्यास दांडगा होता. त्यांनी गाहा सप्तसई व्यतिरिक्त अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. अशा या हाल महाराजांची ही एक अप्रतिम गाहा आहे. स्त्री ही ब्रह्मदेवाची विलक्षण निर्मिती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्व आहे, पण तिच्या भावनांचा आणि तिच्यातील विलक्षण शक्तीचा अप्रतिम उपयोग या गाहेमध्ये हाल महाराजांनी केलेला आहे. तिचं वर्णन करताना ज्या प्रतिमांचा वापर त्यांनी केलेला आहे त्याला खरंच तोड नाही आहे. स्त्री ही एकाच वेळी काय असू शकते आपण समजूही शकत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, स्त्री क्षणाची पत्नी अनंत काळाची माता. या वाक्याला अनुलक्षूनच कदाचित हाल महाराजांनी ही गाहा रचली असावी. स्त्रीच्या भावनांचा अतिशय सुंदर आणि अप्रतिम वर्णन या गाहेमध्ये आलेलं आहे. ती गाहा अशी आहे, एको पणू आई थणो दियो उदयेई नह मोह लिहिओ पुत्तस्स पिय अमस्स अमंचणी सण्णाये धरली आहे. रात्रीची वेळ, स्त्री झोपलेली आहे. एका बाजूला तिचं छोटंसं मूल आहे, दुसऱ्या बाजूला तिचा पती दिसलेला आहे. तिघही गाढ झोप येते. नकळतपणे मुलाचा हात तिच्या एका वक्षावर पडतो आणि काय सांगावं, ती झोपेत, मूल झोपेत, पण झोपेत मुलाचा हात वक्षावर पडल्याबरोबर तो पाणावतो. ही मातृत्वाची भावना. थोड्या वेळानंतर पतीचा हात दुसऱ्या बाजूने दुसऱ्या वक्षावर पडतो आणि तो वक्ष रोमांचित होतो. एका वेळेला वात्सल्य आणि एका वेळेला त्याच वेळेला शृंगार, या दोन भावनांचं मिश्रण या गाहेमध्ये केलेलं आहे. स्त्रीच्या मनात निर्माण होणाऱ्या या दोन भावनांना एकत्रित करण्याला भावसंकर हा शब्द वापरला. भरत मुनींनी आपल्या रससिद्धांतामध्ये जे नाट्यशास्त्र लिहिले त्याच्यातून जो रससिद्धांत मांडलेला आहे त्यामध्ये त्यांनी याचं खूप छान वर्णन केलेलं आहे. धनंजयनं दशरूपकामध्ये सुद्धा याचं खूप विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे. वात्सल्याला
छान अशी गाहा तो त्या ठिकाणी म्हणतो. ती गाहा अशी आहे, सच्चंबण गोदावरी सच्चंबण गोदावरी पूर्व समुद्रेण सह्या संती सालाहन फुल सरिसम जैते फुले फुलमती. सत्य सांग गोदा माते पूर्व समुद्राशी तुझे नाते आहे कुणी का उभय तीरावर सालाहन या फुलासारिखे सालाहन या फुलासारिखे. समुद्रातील, द्युलोकातील आणि जलधारातील असे अग्नीचे 3 जन्म सांगितलेले आहेत. ते सुविख्यात आहे. ऋतूंचं नियमन करणारा हा अग्निदेव प्रथम पूर्व दिशेला, तदनंतर अन्य दिशांना क्रमाक्रमाने उजळत जातो अशी ही ऋचा सांगते. हा अर्थ गाहाकारांना होता, म्हणजे ते सुद्धा समृद्ध होते, वाचक होते, अभ्यासक होते. या गाहेचा आणखीन एक गर्भित अर्थ असाही आहे की या गावाचा अधिपती गणहिवई, याचा अर्थ फक्त गणपती असाच होतो असं नाही, तर तो समूहाचा, गणाचा, ग्रामाचाही अधिपती आहे असा होतो. तर असा हा गावाचा अधिपती इतका शूर असल्यामुळे गाव तर त्याला वंदन करतच,
पण चोर ते सुद्धा लांबूनच वंदन करतात आणि निघून जातात. आता संध्याकाळ होत आलेली आहे. रानात गेलेली मंडळी घरी येण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे घरातल्या स्त्रियांची सुद्धा गडबड सुरू झाली. गायींना वासराची ओढ लागली. ते धावत येत आहेत. त्यांच्या पावलांमुळे उडालेले रजक कण राधेच्या डोळ्यात जातात. ती कासावीस होते. कृष्ण पटकन तिच्या जवळ जातो. तो कण काढतो आणि इतर गोपी मात्र हे पाहत असतात. मोह मारू येण ते कण्ण कोर अम राही आये अवनेंतो एताणम वल्लविणम अण्णानम वी गोर अम हरसी. गवळण चिन्ह त्यातलं शब्द माधुर्य बघा. गोर अम या शब्दाचे 4 अर्थ आहेत. पहिल्या ओळीमध्ये जो गोर अम हा शब्द आलेला आहे त्याचं गोर अम गोरी असणारी, आणि दुसरं गो र अम गो रज गाईच्या पावलांची धूळ. दुसऱ्या ओळीतला गोर अम हरसी असा जो शब्द आहे त्याचे 2 अर्थ आहेत. कृष्णा, अरे धूळ तर आमच्याही डोळ्यात गेली होती, पण तू मात्र फक्त राधेकडे. हा एक आहे. पण त्यामुळं आम्हाला जे वाटायचं की आमचा गौरवर्ण आहे तो तू हरवून टाकलास. हा एक अर्थ. दुसरा अर्थ असा की आमच्या भक्तीवर आमचा ठाम विश्वास आहे की नाही, आम्ही तुझी भक्ती नेटाने करतो, आतून करतो, पण तू राधेकडे गेलास आणि आम्हाला आमच्या भक्तीबद्दल वाटणारा जो गर्व होता त्याचं तू हरण केलंस. असे हे गोर अम या शब्दाचे 4 अर्थ या गाथांमध्ये दिसतात. आता तो गर्व हरण झालेला आहे. आता निश्चंग मनानं आम्ही तुझं नामस्मरण करतो आणि तुझ्या नामस्मरणातच आम्ही दंग राहतो. ऐकूया पोट्टीस या कवीने लिहिलेली ही गाथा. संसार असा हा भरत चाललेला होता आणि आता तर तिसऱ्याची जबाबदारी आली. घरात लहान मूल म्हणजे सगळं घरच लहान होतं. त्याच्या लीला कौतुकानं पाहिल्या जातात. त्याचं पालथं पडणं, रडणं, रांगणं, उभं राहणं यात सगळ्या घराचा जीव गुंतून जातो. मणिनाग नावाच्या कवीची गाहा आहे. पती बाहेर बसलेला आहे. पत्नी आपल्या हातात एक बोर घेऊन येते आणि म्हणते, गेहण पलोह पहसी अवण्णा पैस ताप्येही जा सुवपड मुभिण दंत ज्वलं कियम बोर. ती बोर दाखवते आणि बोर दाखवून त्याला काय म्हणते ते बघा. बघा हे बोर, याच्यावर दात उमटलेले आहेत, ते आपल्या मुलाचे. त्यालाही कौतुक वाटतं. पण गाहाकार फक्त कौतुक सांगण्यापुरतीच गाहा लिहित नाहीत. त्याचा गर्भित अर्थ सुद्धा काय बघा. परंपरा असं सांगते की स्त्रीच्या गरोदरपणापासून मूल जोपर्यंत अंगावर पीत असतं तोपर्यंत पतीनं बाहेरच झोपायचं असतं. आता ही पत्नी बोर दाखवते आणि मुलाला दात आलेत. आता तो अंगावरचं पिणं कमी करेल
तुम्ही आज झोपायला यायला हरकत नाही असं सांगते. आता रात्रीची वेळ आहे आणि हाल महाराजांनी जी गाहा लिहिली आहे तिला खरोखरच तोड नाही. स्त्रीच्या भावनांचं इतकं सुंदर विवेचन इतरत्र कुठेही असेल असं मला तरी वाटत नाही. हाल सातवाहन हा स्वतः कवी तर होताच, पण कवींबद्दल त्याला आस्था होती. त्यांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा विचार न करता काव्य म्हणून त्यानं फक्त कवितांचाच विचार केला आणि कवींचा सन्मान केला. म्हणून सर्व दरबारी आणि कवींनी मिळून हाल महाराजांना कविवत्सल ही उपाधी दिलेली होती. हाल महाराजांचा प्राकृत भाषेचा अभ्यास दांडगा होता. त्यांनी गाहा सप्तसई व्यतिरिक्त अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. अशा या हाल महाराजांची ही एक अप्रतिम गाहा आहे. स्त्री ही ब्रह्मदेवाची विलक्षण निर्मिती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्व आहे, पण तिच्या भावनांचा आणि तिच्यातील विलक्षण शक्तीचा अप्रतिम उपयोग या गाहेमध्ये हाल महाराजांनी केलेला आहे. तिचं वर्णन करताना ज्या प्रतिमांचा वापर त्यांनी केलेला आहे त्याला खरंच तोड नाही आहे. स्त्री ही एकाच वेळी काय असू शकते आपण समजूही शकत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, स्त्री क्षणाची पत्नी अनंत काळाची माता. या वाक्याला अनुलक्षूनच कदाचित हाल महाराजांनी ही गाहा रचली असावी. स्त्रीच्या भावनांचा अतिशय सुंदर आणि अप्रतिम वर्णन या गाहेमध्ये आलेलं आहे. ती गाहा अशी आहे. एको पणू ऐ थणो दियो उदयेई नह मोह लिहिओ पुत्तस्स पिय अमस्स अमंजणी सण्णाये धरलीये. रात्रीची वेळ, स्त्री झोपलेली आहे. एका बाजूला तिचं छोटंसं मूल आहे, दुसऱ्या बाजूला तिचा पती दिसलेला आहे. तिघही गाढ झोप येते. नकळतपणे मुलाचा हात तिच्या एका वक्षावर पडतो आणि काय सांगावं, ती झोपेत, मूल झोपेत, पण झोपेत मुलाचा हात वक्षावर पडल्याबरोबर तो पाणावतो. ही मातृत्वाची भावना. थोड्या वेळानंतर पतीचा हात दुसऱ्या बाजूने दुसऱ्या वक्षावर पडतो आणि तो वक्ष रोमांचित होतो. एका वेळेला वात्सल्य आणि एका वेळेला त्याच वेळेला शृंगार, या दोन भावनांचं मिश्रण या गाहेमध्ये केलेलं आहे. स्त्रीच्या मनात निर्माण होणाऱ्या या दोन भावनांना एकत्रित करण्याला भावसंकर हा शब्द वापरला. भरत मुनींनी आपल्या रससिद्धांतामध्ये जे नाट्यशास्त्र लिहिले त्याच्यातून जो रससिद्धांत मांडलेला आहे त्यामध्ये त्यांनी याचं खूप छान वर्णन केलेलं आहे. धनंजयनं दशरूपकामध्ये सुद्धा याचं खूप विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे. अशी गाहा तो त्या ठिकाणी म्हणतो. ती गाहा अशी आहे. सच्चम म्हण गोदावरी, सच्चम म्हण गोदावरी पूर्व समुद्रेण सह्या संती सालाहन फुल सरिसम जैते कुले कुलपती. सत्य सांग गोदा माते पूर्व समुद्राशी तुझे नाते आहे कुणी का उभय तीरावर सालाहन या फुलासारखे सालाहन या फुलासारखे. Sa
समृद्ध